Good morning, all of you. Now let's study our first chapter, linear equation in two variable. Linear equation in two variable means linear means a line. Equation means expression has two sides, left hand side or right hand side. In two variables become AB, BC, XY, MN, either PQ. Linear equation in two variable. For some examples, 2x plus 3y is equal to 15. Another one, 9x plus 3y is equal to 16, and 5p plus 4q is equal to minus 70 are some examples of linear equation in two variable. Standard form of linear equation or general form of linear equation is ax plus by plus c is equal to 0. A, B, C are real numbers. A, B, C are real numbers, and xy are variables. Condition of the linear equation is linear equation in two variable is the at least two variable contained in that equation or maximum index of power, maximum index of variable is positive one. Are two conditions of linear equation in two variable. First condition is the maximum index of each term is one, positive one, and two variables are present in that equation. A is not equal to 0 or B is not equal to 0 are the conditions of linear equation in two variables. तर मुलांना काही एक्झाम्पल मी बोर्डवर लिहिलेले आहेत ते आता चेक करायचं आपल्याला की ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स आहेत की नाहीत ते. त्यातच मी दोन कंडिशन सांगितल्या होत्या की इक्वेशनमध्ये मॅक्सिमम इंडेक्स जो आहे टर्मचा तो पॉझिटिव्ह वन असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजे. तर पहिल्या इक्वेशनमध्ये 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. पेज नंबर 1 वरतीच असे काही क्वेश्चन विचारले की इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ऑर नॉट. हे इक्वेशन जे दिलेलं आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं. चेक करण्यासाठी आपल्याला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात आणि ते चेक करायचं पाहायचं. तर पहिली कंडिशन आपली होती की ॲटलिस्ट दोन व्हेरिएबल पाहिजे. त्या इक्वेशनमध्ये m आणि n असे दोन व्हेरिएबल आलेले आहेत. त्याचबरोबर त्याचा पॉवर जो आहे mnचा त्या टर्मचा तो पॉझिटिव्ह वन असला पाहिजे. तर इकडे m आणि n दोन व्हेरिएबल आलेले आहेत आणि त्याचा पॉवर सुद्धा पॉझिटिव्ह वन आहे. तर हे दिलेले इक्वेशन जे आहे ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल आहे असं म्हणता येईल आपल्याला. तर आपण इकडे केस लिहूया. सेकंड वन इज 3x² minus 7y is equal to 13. This is not a linear equation in two variable because maximum index of variable is 2. That is not satisfies our condition. No. सेकंड इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही कारण त्याचा पॉवर जो आहे तो 2 आहे. आपल्या इकडे पॉवर पॉझिटिव्ह 1 हवा होता पण नाही येतो. ठीक आहे. थर्ड इक्वेशन इज √2x minus √5y is equal to 16. हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे कारण याच्यामध्ये x चा पॉवर पॉझिटिव्ह 1 आहे. a b c सांगितलं होतं की रिअल नंबर्स आहेत. मग a इथं आलाय √2, b is minus √5 and c is 16. A, B, C are real numbers and x and y are the variable. Therefore, the given equation is linear equation in two variable. Fourth one is 0x plus 6y minus 3 is equal to 0. This is not the equation of linear equation in two variable because a is a 0. A is 0 means a into x. Therefore, that whole first term whole become 0. That in that condition the given equation is in a equation in a one variable and equation in one variable. आता हे जे इक्वेशन तयार होणार आहे ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल तयार होणार आहे आणि आपल्याला विचारलं की हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का. तर हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही कारण की याच्यामध्ये फर्स्ट टर्म जी आहे एक्सची जी टर्म आहे ती कम्प्लिटली 0 व्हायला लागली. नो.
पाचवं एक्झाम्पल आहे 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये y टर्म जी आहे ती कम्प्लिटली 0 व्हायला लागली आहे आणि आपल्याला दोन्हीही टर्म पॉझिटिव्ह असल्या पाहिजे किंवा रिअल नंबर त्याचे कोएफिशियंट असले पाहिजे होते. पण इकडं 0 आहे कोएफिशियंट, तर इथं हे एक्झाम्पल आहे ते सुद्धा लिनियर इक्वेशनचं एक्झाम्पल होणार नाही. त्यानंतर 6 वन इज 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन पाहता क्षणी आपल्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल वाटणार नाही, पण इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, हे कन्वर्ट होऊ शकते. सपोज जर आपण 1/x आणि 1/y च्या ठिकाणी m आणि n व्हेरिएबल घेतले तर हे इक्वेशन कन्वर्ट होऊ शकते. कन्वर्टेड इंटू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर हे सुद्धा लिनियर इक्वेशन होणार. 7th वन इज, सातव्यामध्ये सांगितलं की 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये फर्स्ट टर्म मी सांगितले xy व्हेरिएबलची, याचा पॉवर जो आहे तो 2 आलेला आहे आणि सुरुवातीला कंडिशनमध्ये सांगितलं होतं की पॉवर 2 नसला पाहिजे होता, पण इथं पॉवर 2 आहे, ऑर्डर 2 आहे, तर हे लिनियर इक्वेशन होणार नाही. नो. तर हे आपल्याला चेक करता येईल अशा प्रकारे कंडिशन सॅटिस्फाय होतात का नाहीत ते. तर हे असे काही एक्झाम्पल आहेत, हे 1 मार्काला विचारलं जाऊ शकते की डिसाइड वेदर द गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज yes or not. Let's study the simultaneous equation. Simultaneous equation, when we consider two or more than two linear equation in a two variable at the same time, that is called simultaneous equation. Suppose 9x plus 3y is equal to 50, 7x minus 4y is equal to 12. These two equations we consider at a time, that is known as simultaneous equation. Now then let's solving methods of simultaneous equation. Now let's study the methods of solving simultaneous equation in two variable. First method is elimination method. Second one is substitution method. Third one, particular type. Particular type of solving simultaneous equation. Fourth one, graphical method. Fifth one, determinant method or Cramer's rule. Are some methods of solving simultaneous equation in two variable. तर मुलांनो प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट प्रॉब्लेम आहे 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. सोल्युशन. इक्वेशन 1 इज 3a प्लस 5b इज इक्वल टू 26, a प्लस 5b इज इक्वल टू 22. सेकंड इक्वेशन. ज्या सुरुवातीला मी काही मेथड सांगितलं त्या मेथडपैकी पहिल्या 3 मेथड सांगितल्या होत्या, इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड आणि पर्टिक्युलर टाईप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. या 3 मेथडपैकी कुठल्याही एका मेथडनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर पहिली मेथड आपण वापरूया इलिमिनेशन मेथड. सबट्रॅक्ट मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3. इलिमिनेशन मेथडमध्ये आपल्याला इलिमिनेशन करायचं आहे एच्या कोएफिशियंटचं. इकडं 3 आहे आणि तर एचं कोएफिशियंट 1 आहे. या एच्या कोएफिशियंटला 3 करून घेण्यासाठी ह्या थर्ड इक्वेशन 2ला 3 न मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर द इक्वेशन बिकम 3a प्लस 15b इज इक्वल टू 66.
equation number 3. Then subtracting equation 3 from equation 1. Equation 3 is 3a plus 15b is equal to 66 minus 3a plus 5b is equal to 26. 3a get cancelled. 15b minus 5b is 10b is equal to 66 minus 26 is equal to 40. b is equal to 40 upon 10. b is equal to 4. b is equal to 4. Put b is equal to 4 in any simple equation. Suppose put in equation 2. Put b is equal to 4 in equation 2. Equation 2 is a plus 5b is equal to 22. A plus 5. Value of b is 4 into 4 is equal to 22. A plus 5 4 is 20 is equal to 22. A is equal to 22 minus 20. Plus 20 converted minus 20. 22 minus 20 is equal to 2. A is equal to 2. Therefore, solution of the linear equation is A is equal to 2 and B is equal to 4. A comma B is equal to 2 comma 4 is the solution of linear equation in 2 variable. One more example of linear equation in 2 variable is the x plus 7y is equal to 10. Another equation 3x minus 2y is equal to 7. This equation also we solve by a second method, that is a substitution method. X plus 7y is equal to 10, equation 1. 3x minus 2y is equal to 7, second equation. जेव्हा सबस्टिट्यूशन मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा आपल्याला असा विचार करायचा आहे की कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे. ज्या इक्वेशनमध्ये कोएफिशियंटचा व्हेरिएबल 1 आहे तेच इक्वेशन फक्त आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करता येऊ शकतात. बाकी इतर एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकत नाही. या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. जर 1 नसेल तर 1 करून घेता येईल. 1 आता इथे बाय चान्स 1 आलेला आहे. तर या इक्वेशनला आपल्याला द इक्वेशन 1 is represented by in the form of y. X is equal to 10 minus 7y. Means x is represented by y. Value of x is represented by value of y. X is equal to 10 minus 7y. हा इकडचा 7y तिकडं minus 7y आला. X is equal to 10 minus 7y. Equation number 3. Then equation number 3 put in equation 2, means replace value of x in terms of y. Equation 3 put in equation 2. Equation 2 is 3x minus 2y is equal to 7. 3 value of x. Value of x is 10 minus 7y. In bracket, value of x 10 minus 7y bracket close minus 2y is equal to 7. Multiply the bracket by 3. 3 into 10, 30 minus 21y minus 2y is equal to 7. All equation in one variable, that is y variable. 30 is a constant. Minus 21y and minus 2y are variable y term. 30 minus 21y minus 2y is minus 23y is equal to 7. 30 minus 23y is equal to 7. Minus 23y
will be converted after that 23y. 30 minus 7. 30 minus 7 is 23 and 23y. Y is equal to 23 upon 23. Y is equal to 1. Then similarly put y is equal to 1 in equation 3 for getting the value of x. Equation 3. Equation 3 is x is equal to 10 minus 7y. X is equal to 10 minus 7y means the value of x is 10 minus 7y. X is equal to 10 minus 7. Value of y is 1. 10 minus 7 is equal to 3. X is equal to 3. Therefore, solution of the given simultaneous equation is x comma y 3 comma 1. 3 comma 1 is the solution of given simultaneous equation. तर मुलांना हा एक प्रॉब्लेम आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. 49x minus 57y is equal to 172. Another equation is 57x minus 49y is equal to 252. याच्यामध्ये काय झालं की x आणि y चे कोएफिशिएंट हे अल्टरनेट झाले असतात. त्याला म्हणायचं पर्टिक्युलर टाइप ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सोल्युशन 49x minus 57y is equal to 172. Equation number 1. 57x minus 49y is equal to 252. Equation 2. Now adding two equations 1 and 2. Adding equation 1 and 2. 49x plus minus 57y is equal to 172 plus 57x minus 49y is equal to 252. After adding 106x minus 106y is equal to 4. 106x minus 106y is equal to 424. 106 take common. 106 in bracket x minus y. 106 आणि 106 आपण कॉमन काढले. इकडे x minus y is equal to 424. x minus y is equal to 424 divided by 106. x minus y is equal to 4. x minus y is equal to 4 is equation number 3. After that सबट्रॅक्टिंग. पहिल्यांदा आपण ऍड केले होते दोन इक्वेशन जे दिले होते ते. आज आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1. Equation 2 is 57x minus 49y is equal to 252 minus 49x minus 57y is equal to 172. Subtracting equation 1 from 2. 8x minus will be plus minus plus 8y is equal to, take 8 common, x plus y is equal to 80. X plus y is equal to 80 divided by 8. X plus y is equal to 10. This one is equation number 4. After that, equation 3 and equation 4. Adding equation 3 and equation 4. Adding equation 3 and 4. Equation 3 is x minus 4. So x minus y is equal to 4 plus x plus y is equal to 10.
minus y plus y get cancelled. 2x is equal to 14, x is equal to 14 upon 2, x is equal to 7. X is equal to 7, put in equation 4. Equation 4 is x plus y is equal to 10. Value of x is 7, then put x as 7. 7 plus y is equal to 10. Y is equal to 10 minus 7. Y is equal to 3. The solution of given simultaneous equation is that x comma y is equal to, value of x is 7, 7 comma 3 is the solution of given simultaneous equation in a two variable. तर मुलांना हे काही एक्झाम्पल होते प्रॅक्टिस सेट 1.1 मधले. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस घरी करायची आहे. 5.1 मध्ये प्रत्येक टाईपवरचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही मेथड वापरायची नाही. जास्त तर मेथड आपल्याला वापरायची आहे इलिमिनेशन मेथड, ज्याच्यामध्ये आपण व्हेरिएबलचे कोएफिशियंट इलिमिनेट करतो. त्या मेथड जास्त वापर करायचा. आणि एक्झाममध्ये तुम्हाला जर टाईप विचारली असेल, ज्या टाईपनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे असं सांगितलं असेल तर तीच टाईप वापरायची, नाहीतर तुम्ही कोणत्याही टाईपनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही बाकीचे इतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. जर काही डिफिकल्टी असेल तर मला परत विचारा.